नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता जानकी ही रणदिव्यांच्या घरात आलेली आहे हे अवंतिकाला समजताच अवंतिका घाईने बाहेर येते आणि आता बाहेर आल्यानंतर मात्र जानकीला बघून तिला खूप असा आनंद होतो. तेव्हा अवंतिकाला नटलेले बघून आणि ते हलव्याचे दागिने घातलेले बघून जानकी खूप खुश होते. तर अवंतिका म्हणते की वहिनी, अहो माझं जाऊन द्या, परंतु आईंना सुद्धा कळलं की हे जे काही तुम्ही दागिने बनवलेत ते तुम्हीच म्हणून. तर जानकी म्हणते की अवंतिका, अगं काय सांगतेस? अवंतिका म्हणते की हो जानकी वहिनी, हो वहिनी, इतकं सुंदर आणि नाजूक कला कौशल्य फक्त तुमचंच असू शकतं. तेव्हा आता जानकी खुश होते आणि अवंतिकाला विचारते की अवंतिका, तुला तर आवडले ना? तर अवंतिका म्हणते की हो वहिनी, मी तर खूप अशी खुश आहे. तेव्हा आता अवंतिका जानकीच्या हाताला धरते आणि वहिनी, अहो येथेच काय तुम्ही गप्पा करत बसला, चला ना आतमध्ये. म्हणून आता अवंतिका घेऊन जात असते तर आता जानकी ही अवंतिकाला थांबवते आणि नको अवंतिका आतमध्ये असं म्हणून जानकी आतमध्ये यायला तयार नसते. आणि तेवढ्यात ऐश्वर्या आता ती साडी आहे तर ती चेंज करते. आणि तेव्हा आता जानकी अवंतिकाला म्हणत असते की अवंतिका, हे बघ, तुझी पहिली संक्रांत आहे, तू हट्ट केलास म्हणून मी तुला भेटण्यासाठी येथे आले, तुला पाहायला. आणि ह्या दोघी गप्पा करतात हे बघून ऐश्वर्या तोपर्यंत लगेच जी आईंची जुनी संक्रांतीची साडी असते तर ती साडी आतमधून घेऊन येते आणि जी अवंतिकाने जानकी बहिणींना देण्यासाठी साडी ठेवलेली असते त्या साडीच्या बॉक्समध्ये ती साडी ठेवून देते. आजी मात्र आता हे पाहत असते, आजीला माहितीच असतं आणि आता ऐश्वर्या हे सर्व करते म्हणून आजीला तर आनंदच होतो. अवंतिका आणि जानकी या दोघीत भांडण लावण्यासाठी आता ऐश्वर्याचा हा दुसरा प्लॅन असतो, परंतु तिला माहिती नसतं की हा सुद्धा तिचा चेहरा मात्र फिका पाडणार असतो. कारण आता जी जानकी बहिणींना साडी द्यायची असते तर ती सुमित्रा आईंची जुनी साडी असते आणि जानकी बहिणी ती एक आईंचा आशीर्वाद म्हणून अगदी आनंदाने स्वीकारणार असते. तेव्हा आता अवंतिकाने जी साडी आणलेली असते तर ती नवीन साडी ऐश्वर्या आतमध्ये घेऊन जाते आणि जी काही साडी आहे ते ठेवून देते. तर इकडे जानकी आणि अवंतिका बाहेर गप्पा करत असतात. जानकी म्हणते की अवंतिका, हे बघ, आता मी निघते. तर अवंतिका म्हणते की अहो वहिनी, अहो तुम्ही असे बाहेरच्या बाहेरच निघून जाणार आहात का? अहो लग्नानंतरची पहिली माझी मकर संक्रांत आहे, त्यामुळे हळदी कुंकू आहे. अशा सवासनं बाईला आणि मुख्य म्हणजे माझ्या जानकी लाडक्या वहिनींना मी असं जाऊन देईल का वहिनी? नाही वहिनी, चला बरं आतमध्ये, मी आता तुमचं काही ऐकून घेणार नाही. तेव्हा अवंतिका पुन्हा जानकीचा हात धरायला जाते तर जानकी अवंतिकाला थांबवते की हे बघ अवंतिका. एवढ्यात आता सुमित्रा सुद्धा बाहेर येते तर जानकी ही अवंतिकाला म्हणते की हे बघ अवंतिका, या घरामध्ये तेव्हाच मी परत येईल की जेव्हा मला मानाने आणि मनाने या घरात घेतलं जाईल तेव्हा, त्याशिवाय नाही. तर अवंतिका आणि जानकी ह्या दोघी एकमेकांना प्रेमाने मिठी मारतात. सुमित्रा हे सर्व ऐकत असते आणि पाहत सुद्धा असते. तेव्हा अवंतिका म्हणते की हो वहिनी, आणि तो दिवस नक्की लवकर परत येईल, परंतु वहिनी अहो प्लीज 2च मिनिट थांबा, मी लगेच आले. म्हणून आता अवंतिका ते हळदी कुंकवाचं ताट आहे आणि जानकी बहिणींसाठी आणलेली ती साडी आहे ती आणण्यासाठी आत धावतच जाते. जानकीचं लक्ष सुमित्रा आईंकडे जातं. सुमित्रा आई अगदी डोळे भरून आपल्या जानकीकडे पाहत असतात आणि जानकीला सुद्धा आता कौतुक वाटतं आणि सुमित्राला सुद्धा. तेवढ्यात अवंतिका ते ताट आणि ती साडीचं बॉक्स बाहेर घेऊन येते आणि जानकीला तेथे खुर्चीवर बसवते. जानकीला हळदी कुंकू लावते. जानकी सुद्धा अवंतिकाला हळदी कुंकू लावते. सुमित्रा हे सर्व बघून अगदी खुश होत असते. अगदी भरल्या डोळ्यांनी ती हे सर्व आपलं दृश्य पाहत असते. अवंतिका आणि जानकीचा तिला अभिमान वाटतो आणि तेवढ्यात ऐश्वर्या सुद्धा आता बाहेर येते आणि आजी सुद्धा तिच्या मागे आलेली असते. आजी तर खिडकीतून डोकावून पाहत असते आणि बायका सुद्धा आता सर्वजणी बाहेर येतात. तेव्हा आता अवंतिका अगदी प्रेमाने हळदी कुंकू लावून लगेच तिळगुळ हा जानकीच्या तोंडात भरवते आणि वहिनी तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला असं खुशून म्हणते. जानकी सुद्धा अगदी खुश असते आणि दोघींचं हे प्रेम पाहून अगदी सर्व बायका सुद्धा खुश होतात. परंतु ऐश्वर्याचा मात्र आता जळफळाट होत असतो. जानकी सुद्धा प्रेमाने अवंतिकाला तिळगुळ भरवते. तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. तेव्हा ती साडीची जी काही गिफ्ट भेटवस्तू आहे तर अवंतिका लगेच जानकीच्या अगदी ओटीत भरते. तर आता जानकी म्हणते की अवंतिका, अगं याची काय गरज होती? तर आता अवंतिका फक्त खुशून हसते आणि सुमित्रा या दोघींचं हे प्रेम बघून अगदी खुश होते. तेव्हा मात्र आता अवंतिका जानकीच्या पाया पडते तर जानकी खुशून असा भरभरून आशीर्वाद देते की अखंड सौभाग्यवती हो.
तेव्हा मात्र आता ऐश्वर्याचा इतका जळफळाट होतो आणि आजी तर डोळे अगदी इकडे पिकडे करून पाहत असते. सुमित्रा तर आता ह्या दोघींचंही प्रेम बघून अगदी खुश होत असते आणि आता गावातील बायका सुद्धा अगदी खुश होऊन हे सर्व दृश्य पाहत असतात. तेव्हा जानकी ही अगदी अवंतिकाला म्हणते की सुखाने संसार करा आणि खुश राहा आणि अवंतिका आपल्या घराची सुद्धा काळजी घे. तेव्हा आता जानकीने प्रेमाने धरलेला अवंतिकाचा तो अगदी चेहरा, तर आता अवंतिका ही जानकी बहिणींचा हात धरते आणि प्रेमाने ते दोघी खूप खुश असतात. तर लगेच आता ऐश्वर्या पुढे येते आणि ऐश्वर्या म्हणते की वा अवंतिका, वा छान केलंस बर का तू. मी तर तुला माहिती आहे का, जगात असं ऐकलं होतं ज्यात काहीतरी दान केलं जातं त्यात साधारण टक्के हे जुने कपडेच दान केले जातात. म्हणजे हे पग श्रीमंताकडून गरिबासाठी जुने कपडे दिले जातात, नवीन कपडे नाही बर का. अगं पण तू वान म्हणता हे काय तू दान केलंस. अवंतिकाला काही कळत नसतं, कारण बिचारीने आता जानकी बहिणींसाठी नवीन साडीचा बॉक्स आणलेला असतो आणि साडी सुद्धा, परंतु आता ह्या ऐश्वर्याने ती बदललेली असते हे अवंतिका आणि बाकी सर्वांना कुठे माहिती असतं. आजी मात्र आता हे सर्व अगदी घरातून पाहत असते खिडकीतून. तेव्हा मात्र आता ऐश्वर्या जानकीला म्हणते की जानकी, अगं तुला तर या अवंतिकाचा खूप असा पुळका आहे आणि बघ ना तिने वाण म्हणून तुला काय दिलंस, जुनी साडी दिलीस, बघ उचकून बघ जरा. तेव्हा मात्र आता जुनी साडी ऐकल्यानंतर सुमित्राला सुद्धा राग येतो, म्हणजे ऐश्वर्या असं का बोलत असेल. आणि गावातील सर्व बायका यामध्ये सुद्धा चर्चा सुरू होते की जुनी साडी का दिली असेल जुनी साडी अवंतिकाने. अवंतिकाला खूप असा राग येतो. अवंतिका ऐश्वर्याला म्हणत असते की हे बघ ऐश्वर्या, वाटेल तसे बोलू नको, हे बघ मी जानकी बहिणींसाठी नवीन साडी आणलेली आहे, तू काही आरोप करू नको आणि थांब मी तुला दाखवतेच. म्हणून अवंतिका लगेच तो बॉक्स घेते आणि रागाने ती साडी त्यातील बाहेर काढते. अवंतिका आता तो बॉक्स उचकते तर त्यात ती साडी पाहते आणि ही कुठली साडी आहे आई, अहो मी तर नवीन साडी आणली होती, मग ही कोणती साडी आहे, ही साडी येथे बदललीस कशी, मी ही साडी आणली नव्हती. तेव्हा अवंतिकाला सुद्धा हे सर्व बघून आता ऐश्वर्याचा संशय येतो की नक्की हे जे काही केलं तर ते ऐश्वर्यानेच केलं असेल. म्हणून रागाने अवंतिका ही ऐश्वर्याकडे पाहत असते. अवंतिका रागात ऐश्वर्या जवळ येते आणि ऐश्वर्याला म्हणते की ऐश्वर्या हे सर्व तूच केलं असेल ना. तेव्हा मात्र आता ऐश्वर्या लगेच म्हणते की अगं अवंतिका थांब जरा, किती ऍक्टिंग करशील ग तू. मला एक गोष्ट सांग की तुला सुद्धा सतत ही जानकी असं करण्याचा कंटाळा आला ना. हो ना. अगं हो, तू तर हे सर्व करून दाखवून दिलं असतं की तुला सुद्धा जानकीचा कंटाळा आला म्हणून. पण जाऊन दे अवंतिका, अगं तुझं सर्व ठीक आहे, या जानकीने समजून घ्यायला हवं. त वरून ताकभात आणि ज वरून जुनी साडी, अ वरून अपमान आणि ल वरून लायकी, ओळखण्या इतकी तर ही हुशार आहेस ना म्हणा. तेव्हा आता जानकी कुठे ऐश्वर्याला घाबरणारे असते. जानकी म्हणते की काय ग ऐश्वर्या, काय इतकी न ओळखण्या इतकी मी आहे आणि काय असे घाबरणारी आहे, काय असं समजून घ्यायला हवं. तेव्हा ऐश्वर्या लगेच म्हणते की हो मला असं वाटतं की आता तू हे समजून घ्यायला हवं की आता या वेळेस तुझं या घरात येथे कोणीही नाही आणि हे बघ तुला जर सगळे हे आपलेच वाटत असेल तर त्यांच्या आपलेपणाची ही साडी जुनीच असेल. तेव्हा अवंतिका रागाने ऐश्वर्याला म्हणते की ऐश्वर्या हे बघ, जर या गोष्टी मागे तुझा जर हात असला ना तर मग तू बघतच राहा. म्हणून अवंतिका आता हिला चांगलं धमकावते. अवंतिकाला खूप असं वाईट वाटत असतं तर ती जानकी बहिणींना म्हणते की वहिनी अहो आय एम सो सॉरी, कारण वहिनी अहो मी तुमच्यासाठी नवीनच साडी काढून ठेवली होती, मी 2च मिनिटात आले हो वहिनी. म्हणून अवंतिका ती साडी घेऊन आज जायला निघते. तर जानकी आता मोठ्या मानाने म्हणते की अवंतिका अगं थांब, कारण आता जानकीला माहिती असतं की ही आईंची साडी आहे, आईंच्या साडीतून तिला आता मिळणारा हा आशीर्वाद आहे. मोठ्या मानाने ती साडी स्वीकारणार असते. तेव्हा आता जानकी ती साडी अगदी प्रेमाने आपल्या जवळ घेते आणि तिला अगदी तिचा असा आपल्या चेहऱ्याला लावते. अगदी मानाने तिचं त्या साडीचं कौतुक करून ती अगदी साडीला कवटाळते, कारण आईंची साडी आहे ती. तेव्हा आता जानकी एक छान असं उत्तर आता देत असते सर्वांसमोर. हे बघ अवंतिका, अगं कधी कधी मातीच इतकी सुपीक असते, अगं त्यात सडलेलं बी जरी पेरलं ना तरी सुद्धा त्यातून झाड वाढतं, त्या झाडाला फळं येतात, ते झाड अगदी फुलांनी बहरतं, कारण ती माती. आणि तशीच तर ऐश्वर्या आता म्हणते की झालं हिचं एकदाच सुरू. तर आता जानकीचे डोळे भरून येतात आणि तशीच माझी या घरची, माझ्या या आशीर्वाद बंगल्यातील अंगणातील माती आहे ग. कोणी कितीही वाईट वागण्याचा प्रयत्न जरी केला ना तरी सुद्धा त्याच्या हातातून चांगलंच काम घडतं. ऐश्वर्याला मात्र आता माहिती नसतं, अगदी तोऱ्यात ती हसत असते. परंतु आता जानकीचं हे बोलणं ऐकून सुमित्राचे अगदी डोळे आनंदाने भरून येतात. आपल्या जानकीचं कौतुक आता सुमित्राला कायम असतं आणि आता सुद्धा तिला खूप असं कौतुक वाटत असतं. तेव्हा अवंतिका विचारते की वहिनी अहो नेमकं म्हणजे काय म्हणायचं तुम्हाला. तेव्हा आता जानकी म्हणते की
अगं अवंतिका, ही आईंची जुनी साडी आहे, त्यांच्या पहिल्या मकर संक्रांतीची. आणि अवंतिकाला आता हे ऐकून खूप आनंद होतो. आईंचे तर डोळे अगदी भरून येतात. तर जानकी पुढे येते आणि सर्वांसमोर आईंना म्हणते की आई, अहो बघा ना आई, ही साडी ओळखलीत का? ही साडी तुम्ही, अहो तुमच्या पहिल्या मकर संक्रांतीची साडी आहे ही. तेव्हा ऐश्वर्याचा आता इतका जळफळाट होतो आणि डोक्याला हात लावून घेते. तेव्हा आता सुमित्रा ती साडी घेण्यासाठी हात पुढे करते, पण जानकी म्हणते की नाही आई, अहो मी तर नशिबवान आहे, ही साडी आता मला मिळाली. तेव्हा आता जानकी ती साडी अगदी तिला भेटली म्हणून खुश होते. तर आता आजी मनात म्हणते की ऐश्वर्याचं सगळं काही काम आहे ना ते अगदी उलट सुरू आहे. ऐश्वर्याचा इतका जळफळाट होत असतो, अगदी खाली मान घालून आता ती हे सर्व पाहत असते. तर जानकी म्हणते की आता ही साडी माझ्या ओटीत आली आणि हे बघ अवंतिका, अगं मागून सुद्धा मला इतकं छान वाण कधीच मिळालं नसतं. आपली अवंतिका सुद्धा आता खूप खुश होते. तेव्हा जानकी आता तोऱ्यामध्ये ऐश्वर्याला उत्तर देते की अगं ऐश्वर्या, हे बघ, अगं ही आईंची जुनी साडी मला आशीर्वादाने मिळाली आणि हे बघ ऐश्वर्या, जे काम मी करण्याचं ठरवलेलं आहे ना ते काम पार पाडायला मला हा आईंचा आशीर्वाद या साडीच्या रूपाने कायम माझ्या सोबत असणार आहे आणि ते पण कायम. थँक्यू ऐश्वर्या. सॉरी बर का, कारण आता मुद्दाम ती ऐश्वर्याचं नाव घेते आणि सॉरी म्हणून परत ती अवंतिकाला म्हणते की थँक्यू अवंतिका बर का. म्हणून जानकी आता सर्वांच्या समोर ती साडी खाली ठेवते आणि अगदी मानाने ते साडीला नमस्कार करते. तेव्हा आता ऐश्वर्याला स्वतःचा तर अगदी खूप राग येतो, कारण जे काही करते ते सर्व काही तिच्यावर पाणीच फिरवत असते आणि सर्व काही उलटतं तर ते तिच्यावरच उलटतं. काल अवंतिकाचे दागिने चोरून स्वतःला घालायला गेली म्हणून तिला मुंग्याने चावा घेतला आणि आज मात्र अवंतिकाने जानकीचा अपमान या घरात आल्यानंतर केला, हे असं तिला दाखवायचं असतं. परंतु होतं काही तर उलटं. आणि आता जानकीने ती खाली ठेवलेली साडी आहे, तर जानकी अगदी त्या साडीला वाकून नमस्कार करायला जाते. तोच लगेच सुमित्रा अगदी तेथे येते आणि त्या साडीजवळ येऊन अगदी उभी राहते आणि सुमित्रा आता अगदी जानकीच्या हाताशी उभी राहते आणि तिला आता जानकीच्या हाताला सुमित्राचे पाय लागतात. तेव्हा आता जानकी अगदी नमस्कार करून उठून बसते आणि पाहते तर काय, आई. तर आता आई सुद्धा आता अगदी भरभरून आपल्या जानकीला आशीर्वाद देतात की अखंड सौभाग्यवती भव. तेव्हा मात्र आता ऐश्वर्याचा हे सर्व बघून खूप असा जळफळाट होतो, परंतु अवंतिका आणि जानकी हिला खूप असा आनंद होतो. ऐश्वर्याला आता काय करू आणि काय नाही अशी तिची अवस्था होते, म्हणून ती सर्व काही राग आपल्या मुठीत एकवटते. तेव्हा सुमित्रा ती साडी उचलते तर जानकी लगेच आपला पदर पुढे धरते. सुमित्राने जेवढी ती साडी पदरात टाकलेली असते तर जानकी अगदी आनंदाने ती स्वीकारते आणि अगदी आपल्या आईंना डोळे भरून पाहत असते आणि सुमित्राचे डोळे सुद्धा अगदी भरभरून येते आणि त्या साडीच्या रूपाने ती आपला आशीर्वाद जानकीला देते. तेव्हा आता जानकीला इतका आनंद होतो आणि आता ऐश्वर्याचा इतका जळफळाट होत असतो. गावातील सर्व बायका जानकीला बघून अगदी खुश होत असतात आणि जानकी आता ती साडी घेऊन अगदी आनंदाने तेथून जात असते. त्यानंतर मात्र आता जानकी घरी येते आणि ऋषिकेश मात्र अगदी टेन्शन मध्ये असतो, कारण त्याला त्या सारंगचा खूप असा राग आलेला असतो. तर आता जानकी म्हणते की ऋषिकेश, परंतु ऋषिकेश काही बोलायला तयार नसतो. जानकी पुन्हा विचारते की ऋषिकेश, अहो काय झालं? तेव्हा आता ऋषिकेश रागातच म्हणतो की का अगं जानकी, काही लोक इतके दीडशहाणे असतात, ते तोंडावर जरी पडत असले ना तरी सुद्धा त्यांचा इगो काही कमी होत नाही आणि तो दीडशहाणा सारंग नाही का, तो तर पतंग खेळण्यासाठी मैदानावर आला होता. मला तर असं वाटलं होतं की सणवार आहे म्हणून तो माझ्याशी जरा गोड बोलेल, पण नाही, साहेबांना तर पतंग स्पर्धा माझ्या सोबत खेळायची होती, हरवायचं होतं मला आणि मी तर म्हणतो की काय गरज आहे या सर्वांची, सारखं त्याला माझ्या वाकड्यामध्ये जाण्याची गरज काय? तेव्हा आता जानकी म्हणते की नाही हो. तर ऋषिकेश म्हणतो की नाही जानकी, अगं तू तर नेहमी मला सांगत असते की ह्या लोकांशी जुळून घ्या, परंतु जानकी हे बघ, एकाच बाजूने कधीही जुळून घेतलं जात नसतं. तेव्हा आता जानकी म्हणते की हो ना ऋषिकेश, अहो तुमचं बरोबर आहे, परंतु आता मात्र प्लीज तुम्ही शांत होताल का? तुम्ही स्वतःला इतका त्रास करून घेऊ नका आणि हे बघा, वेळ येईल ना तेव्हा गोष्टी ह्या स्वतःही आपोआप व्यवस्थित क्लिअर होतील. तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की नाही जानकी, अगं मला हे सर्व होईल असं कधीही नाही वाटत. मला आता असं वाटतं की स्पर्धा होती ना, पतंग स्पर्धा, हे फक्त एक निमित्त होतं, परंतु त्याला तर आता इथून पुढे प्रत्येक गोष्टीमध्ये माझ्याशी स्पर्धाच करायची आहे.
आणि हे बघ ना, अगं तो तर आपल्या ऍप विरुद्ध एक ऍप करायला निघाला. काय गरज आहे त्याला हे सर्व करण्याची? आणि यापुढे सुद्धा ते काय करतील हे काही एक सांगता येत नाही, कारण त्या ऐश्वर्याचं तो सर्व काही ऐकतो आणि काय हे स्वतः करतो हे सुद्धा त्याला काही कळत नसतं. तेव्हा आता जानकी ऋषिकेशला समजावते की ऋषिकेश हे बघा, जी गोष्ट घडलीच नाही तर त्याविषयी आपण का बोलतो? आज जे काही आहे त्याबद्दल बोलूयात का? अहो आज मकर संक्रांत आहे, आज सण आहे. गेल्या 10 वर्षात आपण एकमेकांना शुभेच्छा सुद्धा नाही दिल्या, तिळगुळ दिले नाही, असं कधी झालंच का? आणि आजच बघा की दिवस सुद्धा मावळला. तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की सॉरी, तर जानकी म्हणते की इट्स ओके, अहो मी तर तिळगुळच घेऊन आले होते. तेव्हा आता जानकी ही ऋषिकेशला तिळगुळ भरवते आणि तिळगुळाचा लाडू खाल्ल्यानंतर अगदी प्रेमाने ती म्हणते की तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला, म्हणून ती सुद्धा लाडू भरवते. तर ऋषिकेश सुद्धा तिला लाडू अगदी प्रेमाने भरवतो आणि तू सुद्धा जानकी तिळगुळ घे आणि गोड गोडच बोल. दोघेही एकमेकांना प्रेमाने बोलतात आणि भरतात. तर जानकी म्हणते की अहो ऋषिकेश, मी नेहमीच गोडच बोलत असते. तेव्हा आता दोघेही अगदी एकमेकांशी अगदी खुश होतात आणि एकमेकांना संक्रांतीच्या शुभेच्छा देतात. त्यानंतर मात्र आता इकडे ऐश्वर्या ही आपल्या ऑफिसमध्ये असते, सारंग सुद्धा तेथे असतो आणि ऐश्वर्या जे काही आलेले असतात आदित्य कश्यप यांची ओळख करून देत असते आणि सयाजीराव आणि सारंग या दोघांची ओळख करून दिल्यानंतर ती आता सांगते की आदित्य कश्यप हे PR इंडस्ट्री मधलं खूप मोठं असं नाव आहे. तेव्हा सारंग म्हणतो की आयसी. तेव्हा ऐश्वर्या पुढे म्हणते की बरं, यांचं मराठी चॅनल सोबत खूप असं कॉन्टॅक्ट आहे बरं का, आणि त्यात मात्र काही न्यूज चॅनल सुद्धा आहेत, परंतु मेनली हे PR हँडल करतात. तर सारंग म्हणतो की अच्छा PR बरोबर. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की चला आपला जो काही पॉइंट आहे त्याकडे लक्ष देऊयात आणि आपण जे काही शेतकरी ऍप लॉन्च करत आहे त्यासाठी यांना मी मीडिया पार्टनर म्हणून येथे बोलावलेलं आहे. तेव्हा सारंग म्हणतो की अच्छा असं आहे, तर व्हेरी नाईस ऐश्वर्या, अहो मग कधी सुरुवात करायची? तेव्हा आता जे काही ते आदित्य कश्यप आहे तर ते म्हणतात की रणदिवे पाटील वेट अप, कारण काही गोष्टी अगोदरच क्लिअर करून घेण्यासाठी आवडतील मला. आमची कंपनी तुमच्यासोबत टॅप सुद्धा करेल, परंतु यात फायदा आमचा नेमकं काय आहे? तर ऐश्वर्या म्हणते की अहो आदित्य कश्यप, यात तर तुमचा फायदा तर फायदाच आहे. आमचं हे जे काही ऍप आहे तर ते आम्ही लॉन्च करतोय आणि हे जे काही आमचं ऍप आहे तर ते फक्त मुळशीतच नाही तर सर्वत्र आमचं ते ऍप हे अगदी सुपर हिट असं हिट होणार आहे. आणि एकदा की हे हिट झालं आणि त्यानंतर आम्ही तुम्हाला प्रॉफिट मधून जे काही पर्सेंटेज आहे तर ते देऊया, आणि ते पण अगदी सॉल्टेड. तेव्हा आता आदित्य कश्यप म्हणतात की हे बघ, आमची जी काही एजन्सी आहे तर ते जर आणि तर यावर विश्वास नाही ठेवत. ऍप हे सुपरहिट झालं तर गेटअपच राहील, परंतु जर ते फ्लॉप झालं तर मग काय करणार आहात? आणि हे बघा मी प्रॅक्टिकलीच बोलतो, कारण तुमच्याकडे गमवायला असं काहीच नाही आणि यात जर वर्क झालं नाही तर मात्र आमचं खूप मोठं असं नुकसान होणार आहे. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की अहो मिस्टर कश्यप, पण का वर्क होणार नाही? अहो ही जी काही आमची ऍप आहे ना त्याची पब्लिसिटी तुम्हीच करणार आहात ना. तेव्हा आता आदित्य कश्यप म्हणत असतात की हे बघा, म्हणजे हे ऍप तुमचं आहे, पब्लिसिटी आम्ही करणार, तुमचा ऍप सुद्धा आम्हीच हिट करणार, मग तुम्ही नेमकं काय करणार आहात? यात मात्र तुमचा सहभाग असा काय असणार आहे ते सांगा. जे काही करायचे आहे ते केवळ आम्हाला करायचे आहे, तुम्ही तर काहीच करणार नाही. त्यानंतर आज आता इकडे अवंतिका आणि ह्या जानकी ह्या दोघी मंदिरात आलेले असतात, देवाचे दर्शन घेतात. तर अवंतिका दर्शन झाल्यानंतर जानकीला म्हणते की वहिनी, अहो खरंच काल किती मज्जा आली हो. दीडशा आणि ऐश्वर्या, तिला काय वाटलं की ती आपल्यामध्ये भांडण लावू शकेल? एकतर तिने तुम्हाला घरात घेतलं नाही आणि ते मी जी तुमच्यासाठी नवीन साडी काढून ठेवली होती ती सुद्धा तिनेच बदलली. परंतु एवढं सगळं होऊन सुद्धा वहिनी, अहो तुम्ही किती मस्त डोकं चालवलं तो, आणि शेवटी ऐश्वर्याचा प्लॅन तिच्यावरच तुम्ही उलटून टाकला. अवंतिका अगदी खुश होऊन जानकीला हे सर्व सांगत असते. तर जानकी म्हणते की नाही अवंतिका नाही, अगं तिच्यावर हा प्लॅन मला उलटवायचा नव्हता आणि असं काही माझ्या डोक्यामध्ये नव्हतंच. अवंतिका हे बघ, अगं आई नेहमी म्हणत असतात की जे काही वाईट घडलेलं असेल ना त्यातून नेहमी आपण चांगलंच घ्यायचं असतं, अगदी चांगलंच शोधून काढायचं असतं. अगं मी सुद्धा तेच केलं आणि वाण म्हणून माझ्या ओटीत आईंची साडी आली ग, मग याहून जास्त काय होऊ शकतं सांग बरं मला. आणि हे बघ, कालचा दिवस माझ्यासाठी खूप असा चांगला गेला, तो दिवस मी कधीच विसरणार नाही, अगदी कधीच. तेव्हा अवंतिका खुशून म्हणते की वहिनी, अहो उलट हे तर मी म्हणायला पाहिजे, तुम्ही आलात ना म्हणून माझा तिळवा खरंच खूप छान असा साजरा झाला. तेव्हा मात्र आता जानकी म्हणते की वा ग वा, अगं माझ्या लाडक्या आणि धाकट्या जाऊबाईचं कौतुक कोण करणार होतं? मी नाही करणार तर कोण करणार मग? म्हणून दोघेही अगदी देवाचं दर्शन घेऊन बाहेर येतात. अवंतिका म्हणते की वहिनी, अहो काल फक्त माझंच कौतुक नाही झालं बरं, माझ्या थोरल्या जाऊबाईंचं सुद्धा कौतुक झालं बरं का. तेव्हा आता जानकी सुद्धा अगदी खुशून विचारते की काय ग अवंतिका, कोणी केलं ग
माझं कौतुक। तेव्हा आता अवंतिका अगदी मानाने आणि खुश होऊन सांगत असते की तुमच्या सासूबाईंनी म्हणजे आपल्या सासूबाईंनी। तर जानकी म्हणते की काय बोलतेस अवंतिका, आईंनी माझं कौतुक केलं? तू खरंच बोलतेस ना अवंतिका? अगं मग आई नेमकं काय असं बोलल्या, तुझ्याशी बोलल्या का? अगं अवंतिका सांग ना। अवंतिका सांगत नसते। जानकी म्हणते की अगं अवंतिका सांग ना, अगं किती भाव खातेस सांग बर का, नाही तर तुला मी मोठ्या जाऊबाईचा हिसका चांगलाच दाखवेल। तेव्हा आता अवंतिका म्हणते की बापरे वहिनी घाबरलेस बर का, सॉरी, आणि कान पकडते। दोघींचे अगदी गमती जमतीचं हे जे काही बोलणं आहे तर ते सुरू असतं। अवंतिका कान पकडते आणि थोरल्या जाऊबाई नाही बर का, सांगते मी तुम्हाला, इतकं काही मनावर घेऊ नका। तेव्हा आता जानकी म्हणते की अगं अवंतिका सांग ना, अगं जीव माझा असा टांगणीला लागला। अवंतिका म्हणते की अहो जानकी वहिनी, आई तर माझ्याजवळ काही बोलल्या नाही, परंतु तुमचं कौतुक मात्र त्या नानांजवळ करत होत्या आणि आपल्या कानाला हात लावून म्हणते की माझ्या शातीर कानांनी मात्र ते सर्व काही ऐकलं। तेव्हा अवंतिका आता सुमित्रा नानांजवळ काय म्हटल्यात हे जानकीला सांगायला सुरुवात करते। तर सुमित्रा नानांजवळ असं म्हणलेली असते की नाना, अहो तुम्हाला माहिती आहे का, माझ्या जुन्या साडीला माझा आशीर्वाद समजून जानकीने स्वीकारलं आणि त्या ऐश्वर्याने खूप असा जानकीचा अपमान केला हो। सणासुदीच्या दिवशी सुद्धा नको नको ते जानकीला ती बोलली, परंतु जानकीने मात्र त्याचा काही भाव केला नाही। इतक्या सर्व बायका हळदी कुंकवासाठी आल्या होत्या, परंतु त्या सर्वांसमोर तिने तर अगदी मोठ्या मानाने घराची आबरू राखली। तेव्हा नाना आता काहीतरी असं खुणावतात। तर सुमित्रा आई म्हणते की हो ना, जानकी कधीही आपल्या घराबद्दल वाईट बोललेली नाही आणि आज मात्र जानकीचा जो काही समंजसपणा आहे ना तो खूप असा सुकावून गेला आणि जानकी बद्दल आता नव्याने असा अभिमान मला वाटायला लागला आणि तिने हे घर सोडलं, परंतु घरातील संस्कार मात्र जानकी अजूनपर्यंत विसरलेली नाही। राहून राहून माझ्या मनामध्ये हेच कायम येत असतं की हा दुरावा कधी लवकर संपेल आणि या घराची मात्र विस्कटलेली घडी परत कधी बसणार आहे। नानांना असं सांगायचं असतं की तो दिवस लवकरच परत येईल। तर सुमित्रा विचारते की घरे परत पहिल्यासारखं तर होणार आहे ना? नाना मग एक अगदी जीव असा अगदी व्याकुळ होऊन सांगत असतात की हो हो, तो दिवस लवकरच येईल, सर्व काही अगदी मनासारखं होईल। सुमित्रा म्हणते की हो हो, आता फक्त एवढीच प्रार्थना आहे की हे सर्व काही लवकरात लवकर होऊन दे। जानकी असताना जसं आपलं घर होतं ना तसं पहिल्यासारखं पुन्हा होऊन दे। तेव्हा मात्र आता नाना म्हणतात की हो हो होईल होईल, अगदी हाताने खुणावत ते सांगत असतात। तर सुमित्रा त्यांना विचारते की काय हो, तुम्हाला तिळगुळ तर आवडले ना? नाना म्हणत असतात की छान छान झाले। तेव्हा अवंतिकाने हे सर्व ऐकलेलं असतं आणि तिला खूप असा आनंद झालेला असतो आणि आता मंदिरात आल्यानंतर हे सर्व ती जानकीला सांगते। जानकीला सुद्धा खूप असा आनंद ते ऐकल्यानंतर होतो, जे डोळे अगदी आनंदाने भरून येतात। तर ती म्हणते की अवंतिका, आणि लगेच अवंतिकाला प्रेमाची मिठी मारते की अवंतिका मी नाही सांगू शकत की मला किती आनंद होतो म्हणून। अगं अवंतिका, मी तर कधी या दिवसाची वाटच पाहते की कधीही सर्व काही एकत्र येतील आणि चांगलं होईल। ऋषिकेशच्या वाढदिवसाच्या दिवशी सुद्धा मी तेच करायला पाहत होते, त्याची सुरुवात तर आता आईपासून होते। आज आई जे काही वागल्यात ना, आणि तसेच उद्या सारंग भाऊजी सुद्धा वागतील आणि ऋषिकेश सुद्धा चांगलं वागतील आणि लवकरात लवकर आपलं हे सुखी कुटुंबाचं स्वप्न आहे ते पूर्ण होईल। त्यानंतर आता इकडे ऑफिस मध्ये सारंग हा ऐश्वर्याला म्हणत असतो की मला काय वाटतं ऐश्वर्या? तर ऐश्वर्या रागाने विचारते की सारंग काय वाटतं तुम्हाला? आणि रागाने ती सारंगला अगदी गप्प राहायला सांगते आणि परत त्या दोघांसमोर म्हणते की हो हो सारंग, बोलूयात, आपण नंतर बोलूयात, या मुद्द्यावर आपण नंतर डिस्कस करूयात। तेव्हा आता सारंगची बोलती तर बंद होते, तो अगदी शांत राहतो। त्यानंतर मात्र आता ते आदित्य कश्यप आहे तर ते म्हणतात की ओके, आणि त्यासाठी माझ्याकडे एक ऑफर आहे। ऐश्वर्या म्हणते की कसली ऑफर? तर आता आदित्य कश्यप सांगायला सुरुवात करतात, आमच्या कंपनीला फायदा तेव्हाच होता की जेव्हा ग्राउंडेड इव्हेंट होता, कारण तेव्हा बाकी चॅनल सुद्धा इन्व्हॉल्व होता आणि तुमच्या या मुळशी गावामध्ये आमच्या कंपनी तर्फे कोणताही असा इव्हेंट झालेला नाही आणि जर येथे इव्हेंट झाला तर येथे ह्या इव्हेंटवर सर्वांचे लक्ष जाईल आणि ह्या इव्हेंटच्या वेळी सर्वांच्या नजरा आमच्या कंपनीकडे वळतील। आताच आम्ही तुमच्या ऍप बरोबर टॅप नाही करू शकत आणि जर तुम्ही आम्हाला मदत केली तरच आम्ही तुम्हाला मदत करू शकतो। तेव्हा ऐश्वर्या म्हणते की ओके। तर सयाजीराव लगेच म्हणतो की हो तुम्ही तर कमालच करतात, सांगा फक्त काही काय मदत करायची आहे? गावात फक्त इव्हेंटच करायचं आहे ना? मग इव्हेंट होणारच। तेव्हा मात्र आता आदित्य कश्यप तर खुश होतात। ऐश्वर्या म्हणते की हो हो एक्झॅक्टली, इव्हेंट तर होणारच, इव्हेंट तर आम्हीच करू। आणि बाय द वे इव्हेंट काय करायचं असं ते आदित्य कश्यप यांना विचारते। तेव्हा आदित्य कश्यप सांगायला सुरुवात करतात की श्री आणि सो, म्हणजे आम्ही तुमच्या ह्या मुळशी गावामध्ये श्री आणि सो यांच्यात स्पर्धा घेणार आहोत आणि ही स्पर्धा आहे तर छोटा
मोठा व्यवसाय करून पाहणाऱ्या जोडप्यासाठी असेल आणि ती स्पर्धा जिंकणाऱ्यांचा जो काही सत्कार आहे आम्ही टीव्हीवर करू आणि त्याच वेळेस मात्र आम्ही तुमचं ऍप सुद्धा लॉन्च करू. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की दॅट्स ग्रेट, परंतु या सर्वात आम्ही तुमची काय मदत करणार आहोत. तर आदित्य कश्यप म्हणतात की सांगतो कारण या स्पर्धेमध्ये तुम्ही दोघेही जोडी भाग घेणार आहात आणि आयडली ही स्पर्धा सुद्धा तुम्हाला जिंकायची आहे. तेव्हा ऐश्वर्या सारंग आणि सयाजीराव हे आदित्य कश्यप यांच्याकडे पाहत असतात आणि मित्रांनो शेवटी हा भाग येथे संपतो. तर पुढील भागामध्ये आदित्य कश्यप निघून गेल्यानंतर ऐश्वर्या सारंगला म्हणत असते की आपल्याला हे करायचे. तर सारंग वैतागून म्हणत असतो की हे बघा, हे सर्व काही आपल्याला जमेल का आणि हे सर्व आपल्याला करावंच लागेल का. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की हे बघा सारंग, आपण जर ही स्पर्धा जिंकलो तर आपल्याला मात्र ते शेतकरी ऍप आहे शेतकऱ्यांसमोर लॉन्च करण्यासाठी कोणीही नकार नाही देऊ शकत. तेव्हा आता इकडे जानकी ऋषिकेशला विचारते की ऋषिकेश, अहो आपलं नुकसान होईल का. ऋषिकेश म्हणतो की आपलं कसं नुकसान होईल जानकी. तर आता जानकी म्हणते की अहो एकाच पद्धतीचे जे काही हे शेतकरी ऍप लॉन्च झाले तर कॉम्पिटिशन नाही का वाढणार. तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की हो ग जानकी, याचा तर मी विचारच केला नव्हता. तेव्हा आता जानकीच्या डोक्यात मात्र एक कल्पना येते. जानकी म्हणते की एक अशी चांगली कल्पना आहे माझ्या डोक्यात. तेव्हा ऋषिकेश विचारतो की काय. तर आता जानकी ती कल्पना त्याला सर्व काही सांगते. त्यानंतर आता इकडे ऐश्वर्या ही सर्वांसमोर म्हणत असते की ही स्पर्धा तर आम्ही जिंकणार आहोत. तेव्हा मात्र आता तेथे त्या स्पर्धेमध्ये गावातील सर्व काही बायका जोडपे तेथे आलेले असतात. अवंतिका सुद्धा असते आणि सौमित्र सुद्धा. तर आता ऐश्वर्या असं म्हटल्यानंतर ऋषिकेश आणि जानकी तेथेच आलेले असतात. तेव्हा मात्र आता ऋषिकेश ऐश्वर्याचं हे बोलणं ऐकून म्हणतो की कॉन्फिडन्स नक्की असावा परंतु ओव्हर कॉन्फिडन्स नसावा. आम्ही दोघं सुद्धा या स्पर्धेमध्ये सहभागी होतोय. तेव्हा मात्र आता सारंग आणि ऐश्वर्या रागाने या दोघांकडे पाहत असतात. तेव्हा आता पुढे काय काय होतं हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.